मित्रांनो, संभाजीनगरची जी दुर्दैवी घटना घडली, जी चर्चेमध्ये आहे, त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी आपण शिकायला हव्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागड्या वस्तू आपल्या मुलांना जे आपण देतो जनरली, म्हणजे iPhoneसारख्या वस्तू. तर ह्या आज खरोखर एवढ्या देण्याच्या गरजेच्या आहेत का? हे महत्त्वाचं आहे. कारण कुठचीही गोष्ट मेहनत न करता मिळवली की त्याची किंमत तर राहतच नाही. आणि हे जर सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ज्या निगेटिव्ह घटनांचा एक काय बोलतात त्याला, एक प्रमोशन केलं जातं, तर त्याचा देखील विपरीत परिणाम अनकॉन्शियसली मुलांच्या मनावर होऊ शकतो. आणि त्यामुळे जो डेस्परेटनेस आहे किंवा ज्याला बोलतात ना, एक डिस्टर्बन्सेस, इमोशनल डिस्टर्बन्सेस आहेत, ते वाढू शकतात मुलांना. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरेंट्सचा जो रोल आहे, म्हणजे जे त्यांच्या आपापसातली जी भांडणं आहेत किंवा घरातल्या ज्या समस्या आहेत, तर त्यांचा खूप मोठा वितंडवाद हा मुलांच्या समोर सतत जर होत राहिला, तर मुलं डेस्परेट होऊ शकतात, मुलं डिस्टर्ब होऊ शकतात, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा मग टोकाचे निर्णय घेऊ शकतात. कारण टोकाचे निर्णय जनरली हे मानसिक कुचंबना, विवंचना किंवा गोंधळेपणाचं लक्षण आहे. जेव्हा माणसाला वाटतं, की आता माझ्या लाईफमध्ये काहीच उपाय राहिलेला नाही आहे, तर अशा वेळेला तो माणूस असे टोकाचे निर्णय घेतो. म्हणजे आत्महत्येसारखे जे काही निर्णय घेतले जातात. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आयुष्य एक वर्क इन प्रोग्रेस आहे मित्रांनो. इथे प्रॉब्लेम्स तर येतच राहणार. पण प्रॉब्लेम्स आले म्हणजे लाईफ संपलं असं होत नाही. वेगवेगळ्या फेजेस असतात, टप्प्यांमधून आपण आपलं लाईफ जात असतं. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे आपला कल असला पाहिजे. ना की प्रॉब्लेम अव्हॉइड करणं, इग्नोर करणं किंवा त्यांना बायपास करणं. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं, मला वाटतं ते आपल्याला ऊर्जा देतं, की आपण लाईफच्या पुढच्या टप्प्यामध्ये अजून नवीन चॅलेंजेसकडे जाऊ. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे कम्युनिकेशन. रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. अ, चर्चात्मक असलं पाहिजे. त्याच्यामधून नवीन शिकता कसं येईल आणि ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामधून मार्ग कसा काढता येईल, याच्याकडे कल कसा असेल, तर कम्युनिकेशन इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी एवढंच म्हणेन, की प्रत्येक घटना जी समाजामध्ये आजूबाजूला घडत असते, तर ती आपल्याला बरंच काही शिकवून जात असते. आणि याच्याही पुढे जर काही खूप मानसिक गोंधळलेपण किंवा मानसिक एक डिस्टर्बन्स असेल, तर मला वाटतं तुम्ही अशा वेळेला काउन्सिलिंगची मदत घेऊ शकता. कारण योग्य वेळी जर आपण प्रोफेशनल हेल्प घेतली किंवा जर प्रोफेशनल गाईडन्स घेतला, तर नक्कीच याच्यापासून आपण आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तीला आपण सतर्क करू शकतो आणि एखादा चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते, तर ती दुरावली जाऊ शकते. तर प्लीज सगळ्यांना जे मृतात्म्यास आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया, तेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर.